नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा इशू मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वपूर्ण व संभाव्य असे सामान्य ज्ञान या विषयाचे पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण व IMP असे आहेत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 502. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर गुजरात राज्यातील कच्छ हा जिल्हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 45,674 चौरस वर्ग एवढे आहे. नेक्स्ट, कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो? तर राज्यसभेचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो. तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. नेक्स्ट, समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरण्यात येते? तर सोनार तंत्रज्ञान हे समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येते. नेक्स्ट, भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणता वायू बाहेर पडला होता? तर मिथिल आयसोसायनेट हा वायू भोपाळ दुर्घटनेत बाहेर पडला होता. भोपाळ हे ठिकाण मध्य प्रदेश या राज्यात आहे. नेक्स्ट, रायगड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे? तर कर्जत या ठिकाणी रायगड जिल्ह्यात भात संशोधन केंद्र आहे. नेक्स्ट, राजाराम मोहन राय यांनी डॅशच्या प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले होते? तर सती प्रथा याविरुद्ध राजाराम मोहन राय यांनी आंदोलन सुरू केले होते. नेक्स्ट, देशातील लोकांचे राहणीमान डॅशवरून ठरते? तर लोकांचे राहणीमान हे त्यांच्या दरडोई उत्पन्नावरून ठरवले जाते. नेक्स्ट, हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यात हर्णे हे बंदर आहे. नेक्स्ट, तांबड्या रक्तपेशी डॅशमध्ये तयार होतात? तर अस्थिमज्जेमध्ये तांबड्या रक्तपेशी तयार होतात. नेक्स्ट, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा आढळते? तर अधिक पावसाच्या प्रदेशात जांभी ही मृदा आढळते. नेक्स्ट, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॅश हे ठिकाण सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. नेक्स्ट, नानासाहेब पेशवे यांचा सेनापती डॅश याने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी केली? तर त्यांच्या सेनापतींचे नावे तात्या टोपे होते. नेक्स्ट, राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? तर पोलीस महासंचालक हे सर्वोच्च पद आहे. नेक्स्ट, पग, ग्रेट 10 आणि बिगल हे कशाचे प्रकार आहेत? तर हे श्वानाचे प्रकार आहेत. नेक्स्ट, इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे आहे? तर इंडियन मिलिटरी अकॅडमी हे उत्तराखंडमधील डेहराडून या ठिकाणी आहे. नेक्स्ट, गौतम बुद्ध याचे जन्मस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर नेपाळमधील लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्धाचे जन्मस्थळ आहे. नेक्स्ट, कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाते? तर कोयना या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाते. कोयना हा प्रकल्प कोयना नदीवर आहे. नेक्स्ट, सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जाते. खान अब्दुल गफ्फार खान हे एकमेव पाकिस्तानी व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट, ग्रामविकासाची नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावाने चालते? तर नरेगा ही योजना महात्मा गांधी यांच्या नावाने चालते. नेक्स्ट, प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर मिनिटात डॅश इतके असतात? तर प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे दर मिनिटास 72 ठोके पडतात. वयोवृद्ध व्यक्तीच्या नाडीचे ठोके सरासरी 60 एवढे पडतात. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ आहे. नेक्स्ट, मोसमी वारे विषुववृत्तावर ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस वळतात.
म्हणून त्यांना भारतात नैऋत्य मोसमी वारे असे म्हणतात. नेक्स्ट, मोहिनीअट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर मोहिनीअट्टम हे केरळ या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे व ते प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, दक्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती? तर दक्खनच्या पठारावर काळी मृदा ही जास्त प्रमाणात आढळते. काळ्या मृदेलाच कापसाची मृदा असेही म्हणतात. नेक्स्ट, बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. नेक्स्ट, गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण? तर रवींद्रनाथ टागोर हे गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक आहेत. तर गीतांजली या काव्यसंग्रहासाठी रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. नेक्स्ट, त्रिस्तरीय पंचायत राज संकल्पनेची स्थापना कोणत्या समितीने केली? तर बळवंतराव मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राज संकल्पनेची स्थापना केली. नेक्स्ट, ग्राम महसूल अधिकारी तलाट्याची नेमणूक करण्याचा कोणास अधिकार आहे? तर जिल्हाधिकारी यास तलाट्याची नेमणूक करण्याचा अधिकार आहे. नेक्स्ट, भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? तर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय संविधान स्वीकारले गेले व 26 जानेवारी 1950 या दिवशी संविधान हे पूर्णतः लागू करण्यात आले. नेक्स्ट, अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचे उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? तर कोलकाता या ठिकाणी अंदमान व निकोबार यांचे उच्च न्यायालय आहे. नेक्स्ट, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नाही म्हणून कोणत्या किरणांचा वापर करतात? तर गॅमा किरणांचा वापर कांदे व बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून केला जातो. नेक्स्ट, ग्लुकोमिया हा आजार कोणत्या अवयवास होतो? तर डोळा या अवयवास ग्लुकोमिया हा आजार होतो. रिश्टर स्केल कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? तर भूकंप मोजण्याचे हे एकक आहे. नेक्स्ट, DNA म्हणजे काय? तर डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड हा याचा फुल फॉर्म होतो. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे? तर नागपूर या जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ आहे. नेक्स्ट, कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता? तर गोंदिया हा जिल्हा सारस नगरी म्हणून ओळखला जात होता. नेक्स्ट, जल्लीकट्टू हा कोणत्या राज्याचा पारंपरिक खेळ आहे? तर जल्लीकट्टू हा तमिळनाडू राज्याचा पारंपरिक खेळ आहे. नेक्स्ट, फिल्म अँड टेलिव्हिजन ऑफ इंडिया कोणत्या ठिकाणी आहे? तर महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यात फिल्म आणि टेलिव्हिजन ऑफ इंडियाचे मुख्यालय आहे. नेक्स्ट, पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? तर कस्तुरबा गांधी यांची समाधी आगा खान पॅलेस या ठिकाणी आहे. नेक्स्ट, IRDAE ही संस्था कुठल्या क्षेत्राशी संबंधित नियमन म्हणून काम करते? तर विमा क्षेत्राशी संबंधित ही संस्था आहे. नेक्स्ट, पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? तर हे श्वान पथकाशी संबंधित युनिट आहे. नेक्स्ट, GST हा कोणता कर आहे? तर GST हा वस्तू आणि सेवा कर आहे. नेक्स्ट, हरित क्रांती कशाशी निगडित आहे? तर अन्नधान्य उत्पादनाशी हरित क्रांती निगडित आहे. तर श्वेत क्रांती ही दूध उत्पादनाशी संबंधित आहे. नेक्स्ट, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? हे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा संग्रहालय हे नागपूर या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, एलॉन मस्क हे उद्योगपती कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत? तर एलॉन मस्क हे टेस्ला या कंपनीशी संबंधित आहे. नुकतेच मुंबई या ठिकाणी टेस्लाचे कार्यालय सुरू झाले आहे. नेक्स्ट, लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर माही भट्ट यांनी लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. नेक्स्ट, ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले गव्हर्नर कोण होते? वॉरेन हेस्टिंग्स हे ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर होते.
नेक्स्ट, एअरफोर्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर तेलंगणातील हैदराबाद या ठिकाणी एअरफोर्स अकॅडमी आहे. नेक्स्ट, मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऐझवाल ही मिझोराम राज्याची राजधानी आहे. नेक्स्ट, 2026 हिवाळी ऑलिम्पिक कोठे आयोजित आहेत? तर इटलीतील मिलान या ठिकाणी 2026 हिवाळी ऑलिम्पिक आयोजित आहेत. नेक्स्ट, सन 2011च्या जनगणनेनुसार दशलक्ष महानगर शहराची संख्या किती? तर एकूण 10 दशलक्ष महानगर शहराची संख्या झाली आहे. नेक्स्ट, भारतीय घटना समितीच्या सदस्यामध्ये कोणाचा समावेश नव्हता? तर बॅरिस्टर अहमद अली जिना व महात्मा गांधी यांचा घटनेच्या समिती सदस्यामध्ये समावेश नव्हता. नेक्स्ट, जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा बरोबर काम करत नाही तेव्हा राष्ट्रपती राज्यपालाच्या सल्ल्यानुसार कोणत्या कलमाखाली आणीबाणी जाहीर करतात? तर कलम 356 नुसार राष्ट्रपती हे राज्यपालाच्या सल्ल्यानुसार आणीबाणी जाहीर करतात. नेक्स्ट, ध्वनीचा अभ्यास करणारे शास्त्र कोणत्या नावाने ओळखतात? तर ॲकॅस्टिक्स हे शास्त्र ध्वनीचा अभ्यास करते. नेक्स्ट, चंबळ नदीच्या काठावर कुठले शहर वसलेले आहे? तर चंबळ नदीच्या काठावर राजस्थानमधील कोटा हे शहर वसलेले आहे. नेक्स्ट, लेप्चा आणि भुतिया ही भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते? तर सिक्कीम या राज्यामध्ये लेप्चा व भुतिया या भाषा बोलल्या जातात. नेक्स्ट, रजत क्रांती कुठल्या उत्पन्नावर आधारित आहे? अंडी उत्पादनात वृद्धी यासंबंधी रजत क्रांती आधारित आहे. नेक्स्ट, भारतात पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रिपद भूषवणारी महिला कोण होती? तर राजकुमारी अमृता कौर ही पहिली कॅबिनेट मंत्रिपद होते. यांच्याकडे आरोग्यमंत्री हे पद होते. नेक्स्ट, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर मार्कंडा हे देवस्थान वैनगंगा नदीच्या काठावर आहे. नेक्स्ट, स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? चित्तरंजनदास हे स्वराज्य पक्षाचे संस्थापक होते. तर सचिव म्हणून मोतीलाल नेहरू यांनी काम पाहिले. नेक्स्ट, बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. नेक्स्ट, भारतात गहू पिकांचे जनुकीय पेटी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली? हरियाणातील कर्नाल या ठिकाणी गहू पिकाची जनुकीय पेटी निर्माण करण्यात आली. नेक्स्ट, विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला कधी स्थानबद्ध करण्यात आले होते? तर 1920च्या नंतर विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरी या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आले होते. नेक्स्ट, बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला होता? तर 23 जुलै 1856 या दिवशी बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला होता. नेक्स्ट, गावातील ग्रामसभेत कोणाचा समावेश होत असतो? तर 18 वर्षावरील सर्व नागरिकांचा समावेश हा गावातील ग्रामसभेत होत असतो. नेक्स्ट, दुधाची गोडी ही प्रामुख्याने दुधातील कोणत्या घटकात असते? तर लॅक्टोज या घटकात दुधाची गोडी ही असते. ध्वनी प्रदूषण नियम व नियंत्रण अधिनियम कोणत्या साली अस्तित्वात आला? तर 2000 या साली ध्वनी प्रदूषण नियम व नियंत्रण अधिनियम अस्तित्वात आला. नेक्स्ट, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यात अंजनवेल या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे. नेक्स्ट, सोलापूर हे कोणत्या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? तर सोलापूर हे चादरीसाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, पैनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगरातून होतो? तर अजिंठा डोंगरातून पैनगंगा नदीचा उगम होतो. नेक्स्ट, जहाजे व पाणबुड्या यांच्या रचनेत कोणत्या शास्त्रज्ञाचे तत्त्व वापरले जाते? आर्किमिडी या शास्त्रज्ञाचे तत्त्व जहाजे व पाणबुडे यांच्या रचनेत वापरले जाते. नेक्स्ट, पंचगंगा व कृष्णा नदीचा संगम कुठे होतो? तर नरसिंहवाडी या ठिकाणी पंचगंगा व कृष्णा नदीचा संगम होतो.
नेक्स्ट, कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे? तर राऊतवाडी हा धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, भरतनाट्यम हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? तर भरतनाट्य हा नृत्यप्रकार तमिळनाडू या राज्याचा आहे. नेक्स्ट, चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर चेरापुंजी हे ठिकाण मेघालय या राज्यात आहे. भारतात सर्वाधिक पाऊस चेरापुंजी या ठिकाणी पडतो. नेक्स्ट, चंद्रकांत मांढरे संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर या जिल्ह्यात चंद्रकांत मांढरे संग्रहालय आहे. नेक्स्ट, वाऱ्याचा वेग कोणत्या मापनाने मोजतात? तर नॉट्स बॅरोमीटर याने वाऱ्याचा वेग मोजला जातो. नेक्स्ट, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला मराठा वृत्तपत्र हे कोणत्या भाषेत होते? तर मराठा वृत्तपत्र हे इंग्रजी भाषेत व केसरी वृत्तपत्र हे मराठी भाषेत होते. नेक्स्ट, फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? तर खान अब्दुल गफार खान यांना फ्रंटियर गांधी म्हणून ओळखतात. नेक्स्ट, आझाद हिंद सेनेने अंदमान निकोबार बेटे जिंकून त्यास कोणते नाव दिले? तर अंदमान निकोबार बेटास अनुक्रमे शहीद आणि स्वराज्य हे नाव आझाद हिंद सेनेने दिले. नेक्स्ट, बंगालची फाळणी कोणी केली? तर लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली. नेक्स्ट, होम रूल लीगची स्थापना कोठे करण्यात आली होती? तर अट्यार या ठिकाणी होम रूल लीगची स्थापना करण्यात आली होती. नेक्स्ट, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली? तर महात्मा फुले यांनी 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली. नेक्स्ट, कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? तर भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? तर येन हे जपान या देशाचे चलन आहे. नेक्स्ट, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनेवा या ठिकाणी आहे. नेक्स्ट, भारताचे डायडॅस हे संरक्षण दलाचे सेनाप्रमुख असतात. तर भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षण दलाचे सेनाप्रमुख असतात. नेक्स्ट, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. नेक्स्ट, ग्रामपंचायतचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो? तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतचा सचिव म्हणून कामकाज पाहत असतो. नेक्स्ट, प्रत्येक आर्थिक वर्षात किती ग्रामसभा भरवणे बंधनकारक आहे? तर 4 ग्रामसभा भरवणे बंधनकारक आहे. नेक्स्ट, खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यात आहे? तर खिद्रापूर देवस्थान हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या तालुक्यात आहे. नेक्स्ट, भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर राजनाथ सिंह हे भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री आहेत. नेक्स्ट, आदर पुनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत? तर सिरम इन्स्टिट्यूट या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे आदर पुनावाला आहेत. नेक्स्ट, बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर ब जीवनसत्वाच्या अभावी बेरीबेरी हा आजार होतो. नेक्स्ट, इन्सुलिनचे संप्रेरक कुठल्या अवयवामधून तयार होते? तर स्वादुपिंड या अवयवातून इन्सुलिनचे संप्रेरक तयार होते. खालीलपैकी कोणती संस्था मुलांच्या कल्याणासाठी काम करते? तर युनिसेफ ही संस्था मुलाच्या कल्याणासाठी काम करते. युनिसेफचे मुख्यालय हे अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरात आहे. नेक्स्ट, वापरकर्ता आणि संगणक यांच्यातील इंटरफेस म्हणून कोण काम करतो? तर ऑपरेटिंग सिस्टीम ही वापरकर्ता आणि संगणक यांच्यातील इंटरफेस म्हणून काम करते. नेक्स्ट, मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर मुदुमलाई उद्यान हे तामिळनाडू या राज्यात आहे. नेक्स्ट, K2 पर्वताची उंची किती आहे? तर 8611 मीटर एवढी K2 पर्वताची उंची आहे. नेक्स्ट, कोणती संस्था आरोग्याशी संबंधित आहे?
तर जागतिक आरोग्य संघटना हे आरोग्याशी संबंधित आहे. WHO चे मुख्यालय हे स्वित्झर्लंड येथील जिनिव्हा शहरामध्ये आहे. हिची स्थापना ही 1948मध्ये झालेली आहे. 7 एप्रिल हा दिवस आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो. नेक्स्ट, कोणत्या वायूला हसणारा वायू असेही म्हणतात? तर नायट्रस ऑक्साईड याला हसणारा वायू असेही म्हणतात. नेक्स्ट, भारताची पहिली स्वदेशी आण्विक पाणबुडी आहे तर कोणती? INS अरिहंत ही भारताची पहिली आण्विक पाणबुडी आहे. नेक्स्ट, जालियनवाला बाग हत्याकांड का घडले? तर रौलट कायद्याला विरोध झाल्यामुळे ही घटना घडली. नेक्स्ट, बनिहाल पास कुठे आहे? तर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी बनिहाल पास आहे. अणुऊर्जा विभाग हा विभाग कोणाच्या थेट नियंत्रणाखाली काम करतो? तर पंतप्रधानाच्या अधिपत्याखाली हा विभाग काम करतो. नेक्स्ट, यू आकाराची दरी कोठे आढळते? तर हिमनदी क्षेत्रात यू आकाराची दरी आढळते. नेक्स्ट, 29 किमी उंचीपर्यंत पृथ्वीच्या वातावरणातील किती टक्के भाग आढळतो? तर जवळपास 97% भाग हा 29 किमी उंचीपर्यंत आढळतो. नेक्स्ट, अँटीसायक्लोनमध्ये हवेचा दाब कुठे जास्त असतो? तर अँटीसायक्लोनमध्ये मध्यभागी हवेचा दाब जास्त असतो. नेक्स्ट, बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? तर सोडियम बायकार्बोनेट असे बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव आहे. नेक्स्ट, गोबर गॅस प्लांटमधून काय तयार होते? तर मिथेन वायू हा तयार होतो. नेक्स्ट, बुध ग्रहाला सूर्याभोवती एकदा फिरायला किती दिवस लागतात? तर बुध ग्रहाला सूर्याभोवती फिरायला 90 दिवस लागतात. नेक्स्ट, हिंदी महासागरात सागरी प्रवाहाची दिशा वर्षातून किती वेळा बदलते? तर 2दा सागरी प्रवाहाची दिशा बदलते. नेक्स्ट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? तर 1885मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक A.L. ह्यूम यांना म्हणतात. नेक्स्ट, शैवालच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर फायकोलॉजी किंवा शरीरशास्त्र शैवालाच्या अभ्यासाला म्हणतात. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? तर जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव होते. नेक्स्ट, मोहम्मद इक्बाल यांचे सारे जहाँ से अच्छा हे गाणे कोणी तयार केले? तर पंडित रविशंकर यांनी हे गाणे तयार केले. नेक्स्ट, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? तर 13 एप्रिल 1919 या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड झाले. नेक्स्ट, अंदमान आणि निकोबार बेटाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर सँडल पीक हे अंदमान व निकोबार येथील सर्वोच्च शिखर आहे. नेक्स्ट, अशोक II म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कनिष्क राजा कनिष्क याला अशोक II म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, मुक्तेश्वर मंदिर कुठे आहे? तर ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी मुक्तेश्वर मंदिर आहे. नेक्स्ट, परोपकारी कोणाला म्हणतात? तर गोपाळ हरी देशमुख यांना परोपकारी असे म्हणतात. नेक्स्ट, मानवामध्ये लिंग कशाद्वारे निर्धारित केले जाते? तर गुणसूत्राद्वारे मानवामध्ये लिंग निर्धारित केले जाते. नेक्स्ट, प्रकाश वर्षाचे एकक काय आहे? तर अंतर हे प्रकाश वर्षाचे एकक आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठा उद्योग कोणता आहे? तर वस्त्रोद्योग हा भारतातील सर्वात मोठा उद्योग आहे. नेक्स्ट, युनोच्या न्यायिक संस्थेचे नाव काय आहे? तर आंतरराष्ट्रीय न्यायालय हे युनोच्या न्यायिक संस्थेचे नाव आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय हे हेग या ठिकाणी आहे. नेक्स्ट, पंचतंत्राचा लेखक कोण आहे? तर विष्णू शर्मा हे पंचतंत्राचे लेखक आहेत. नेक्स्ट, पंचतंत्र कोणत्या काळात लिहिले गेले? तर गुप्त काळात पंचतंत्र लिहिले गेले. नेक्स्ट, व्हिटॅमिन ई चे रासायनिक नाव काय आहे? तर टोकोफेरॉल हे व्हिटॅमिन ई चे रासायनिक नाव आहे. नेक्स्ट, आर्मी डे कधी साजरा केला जातो? तर 15 जानेवारी या दिवशी आर्मी डे साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 633, लोकसभेत 0 तासाचा कमाल कालावधी किती असतो?
तर 0 तासाचा कमाल कालावधी हा 1 तासाचा असतो. नेक्स्ट, युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? तर पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचे मुख्यालय आहे. नेक्स्ट, स्पाइस स्टेट ऑफ इंडिया म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते? तर केरळ राज्याला स्पाइस स्टेट ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा कोणाला मानला जातो? तर वूड डिस्पॅच भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणून ओळखले जाते. वूड डिस्पॅच हा 1854 मध्ये तयार करण्यात आला होता. नेक्स्ट, विजेचा सर्वोत्तम वाहक कोणता आहे? तर चांदी हा विजेचा सर्वोत्तम वाहक आहे. नेक्स्ट, तंबाखूमध्ये कोणते रसायन आढळते? तर निकोटीन हे तंबाखूमध्ये रसायन आढळते. नेक्स्ट, बिहारमध्ये 1857च्या बंडाचे नेतृत्व कोणी केले? तर कुंवर सिंग यांनी बिहारमध्ये 1857च्या बंडाचे नेतृत्व केले. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय वार रेषा कोणत्या महासागरातून जाते? तर पॅसिफिक महासागरातून ही रेषा जाते. नेक्स्ट, हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली जिल्ह्यात हेमलकसा हे स्थळ आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी आहे. नेक्स्ट, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1942 मध्ये चले जाव चळवळ सुरू झाली. नेक्स्ट, दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये दाल सरोवर आहे. नेक्स्ट, काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? तर सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली. नेक्स्ट, ब्राह्मो समाजची स्थापना केव्हा झाली? सन 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली. नेक्स्ट, ब्राह्मो समाज कोणी आणि कुठे स्थापन केला? तर कलकत्ता येथे राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. नेक्स्ट, आधुनिक भारतातील हिंदू धर्माच्या सुधारणेसाठी कोणती पहिली चळवळ होती? तर ब्राह्मो समाज ही पहिली चळवळ होती. नेक्स्ट, सती प्रथेला आणि इतर सुधारणांना विरोध करणारी ब्राह्मो समाजाची विरोधी संघटना कोणती? धर्मसभा ही विरोधी संघटना होती. नेक्स्ट, धर्मसभेचे संस्थापक कोण होते? तर राधाकांत देव हे धर्मसभेचे संस्थापक होते. नेक्स्ट, सती प्रथा कधी संपली? तर सन 1829 मध्ये सती प्रथेचा अंत झाला. नेक्स्ट, सती प्रथा बंद करण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न कोणी केले? तर राजाराम मोहन राय यांनी सर्वाधिक प्रयत्न केले. नेक्स्ट, आर्य समाजची स्थापना केव्हा झाली? 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना झाली. नेक्स्ट, आर्य समाजची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. नेक्स्ट, आर्य समाज कशाच्या विरोधात आहे? तर धार्मिक विधी आणि मूर्तिपूजा याच्या विरोधात आर्य समाजाने कार्य केले आहे. नेक्स्ट, 656 19व्या शतकातील भारतीय पुनर्जागरणाचे जनक कोणाला मानले जाते? तर राजाराम मोहन राय यांना 19व्या शतकातील भारतीय पुनर्जागरणाचे जनक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, राजाराम मोहन राय यांचा जन्म कुठे झाला? तर राधानगर या ठिकाणी पश्चिम बंगाल राज्यातील वर्धमान जिल्ह्यामध्ये झाला. नेक्स्ट, स्वामी दयानंद सरस्वती यांचे नाव काय होते? तर मूळशंकर अंबाशंकर तिवारी असे स्वामी दयानंद सरस्वती यांचे संपूर्ण नाव होते. नेक्स्ट, ज्यांच्या प्रयत्नामुळे ब्राह्मो समाजाची मुळे उत्तर प्रदेश, पंजाब आणि मद्रासमध्ये पसरली? तर केशवचंद्र सेन यांच्या प्रयत्नामुळे ब्राह्मो समाजाची मुळे पसरली. नेक्स्ट, 1815 मध्ये कलकत्ता येथे आत्मीय सभा कोणी स्थापन केली? तर राजा राममोहन राय यांनी 1815 मध्ये आत्मीय सभेची स्थापना केली. नेक्स्ट, राजा राममोहन राय आणि डेव्हिड हेअर कोणत्या संस्थेशी संबंधित होते? तर हिंदू कॉलेज या संस्थेची स्थापना या दोघांनी केली. नेक्स्ट, थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केव्हा व कोठे झाली? तर 1875 मध्ये न्यूयॉर्कमध्ये. नेक्स्ट, थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना भारतात केव्हा व कोठे झाली?
तर 1882मध्ये मद्रासमधील अट्यार या ठिकाणी थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना झाली. नेक्स्ट, सत्यार्थ प्रकाश कोणी रचला? तर दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला. नेक्स्ट, वेदाकडे परत या ही घोषणा कोणी दिली? तर दयानंद सरस्वती यांनी वेदाकडे परत या ही घोषणा दिली. नेक्स्ट, रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा झाली? तर इसवी सन 1896-97 या दरम्यान कलकत्त्यातील बेलूर या ठिकाणी रामकृष्ण मिशनची स्थापना झाली. नेक्स्ट, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. नेक्स्ट, अलीगढ चळवळ कोणी सुरू केली? तर सर सय्यद अहमद खान यांनी अलीगढ चळवळ सुरू केली. नेक्स्ट, अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची पायाभरणी कोणी केली? तर सर सय्यद अहमद खान यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची पायाभरणी केली. प्रश्न क्रमांक 670, लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे? तर लोकमान्य टिळक यांचं स्मारक हे रत्नागिरी या शहरात आहे. नेक्स्ट, सुवर्णदुर्ग किल्ला कुठे आहे? तर सुवर्णदुर्ग किल्ला हा दापोली तालुक्यात आहे. नेक्स्ट, क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहिल्यानगर हा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे. तर 2 क्रमांकांचा जिल्हा हा पुणे आहे. नेक्स्ट, चपराळा अभयारण्य कोठे आहे? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा अभयारण्य आहे. नेक्स्ट, विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला? तर नाशिक जिल्ह्यामध्ये सावरकर यांचा जन्म झाला. नेक्स्ट, रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो? तर रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कुबार्ली हा घाट लागतो. नेक्स्ट, बक्सारची लढाई कधी झाली? तर 22 ऑक्टोंबर 1764 या दिवशी बक्सारची लढाई बिहार या राज्यात झाली. नेक्स्ट, आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? तर राजा राममोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात. नेक्स्ट, रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना 1897मध्ये केली. नेक्स्ट, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा डॅडॅसशी संबंधित होता? तर नीळ याशी संबंधित होता. नेक्स्ट, आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली आहे? तर रवींद्रनाथ टागोर यांनी आकाशवाणी ही कविता लिहिली आहे. नेक्स्ट, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. नेक्स्ट, हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? तर हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे. नेक्स्ट, भारतातील डॅडॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? तर केरळ या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. नेक्स्ट, गोमती, घागरा आणि कोशी या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या तिन्ही नद्या गंगा या नदीच्या उपनद्या आहेत. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. नेक्स्ट, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे? तेलंगणातील हैदराबाद या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे. नेक्स्ट, मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? तर बांगलादेशातील ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली. नेक्स्ट, कोणता हरितगृह वायू नाही? तर हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही. नेक्स्ट, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? तर लोह खनिजाचे प्रमाण कमी झाल्यास ॲनिमिया हा आजार होतो. नेक्स्ट, LIC ची स्थापना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर LIC ही विमा क्षेत्राशी संबंधित आहे. तर हिची स्थापना ही 1956मध्ये मुंबई या ठिकाणी झाली. नेक्स्ट, ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? तर ऑलिव्ह रिडले ही कासवाची जात आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राची किनारपट्टी डॅडॅस म्हणून ओळखली जाते? तर कोकण किनारा म्हणून महाराष्ट्राची किनारपट्टी ओळखली जाते. नेक्स्ट,
बौद्ध धर्मग्रंथ म्हणून कोणता ग्रंथ ओळखला जातो? तर त्रिपिटक हा बौद्ध धर्मग्रंथ म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट, क्योटो करार कशाशी संबंधित आहे? तर हा करार पर्यावरणाशी संबंधित आहे. 1997मध्ये जपानमधील क्योटो या ठिकाणी हा करार झाला होता. नेक्स्ट, जागतिक चिमणी दिवस कोणता? 20 मार्च या दिवशी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर सातपुडा हा डोंगर उत्तर सीमेवर आहे. नेक्स्ट, युनिसेफ या संघटनेचे कार्य मुख्यतः कोणाशी संबंधित आहे? तर युनिसेफ या संघटनेचे कार्य मुख्यतः बालकांशी संबंधित आहे. या संघटनेचे मुख्यालय हे न्यूयॉर्क या शहरात आहे. तर युनिसेफची स्थापना ही 11 डिसेंबर 1946 या दिवशी झाली होती. नेक्स्ट, भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे असते? तर BSF यांच्याकडे भारतीय सीमांची सुरक्षा असते. नेक्स्ट, SRPFची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर पुणे जिल्ह्यातील पुरंदर या ठिकाणी SRPFची स्थापना झाली.